तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. हॅलो, ओळखलत? आपण भेटलोय अनेकदा, किमान एकदा तरी, पण आजवर बोलणं नाही झालं आपलं कधी. वेळच नव्हता तुम्हाला. असंच होतं. माझ्याकडे येणारी माणसं नेहमी घाईतच असतात. कुठून तरी येत असतात, कुठेतरी जात असतात, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पळत असतात. मी आपलं एक माध्यम, त्यांना त्यांच्या मुक्कामी पोहोचवण्याचं. मी रेल्वे प्लॅटफॉर्म, प्रवाशांचा तात्पुरता थांबा. खरं तर माझं असं स्वतःचं रूपच नाही, माझा स्वतःचा असा आवाज नाही. धडधडत खडखडत येणारी आणि प्रवाशांना पोटात घेऊन वेगानं निघून जाणारी गाडी, तिच्या आधारानं इथे जगणारी माणसं, त्यांचे नाना प्रकारचे व्यवसाय, हेच माझं रूप. त्यांचे आवाज हाच माझा आवाज. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत जाग असते इथे. शेवटच्या गाडीला निरोप देऊन जरा डोळा लागतो, तोच पहिली गाडी येऊन कानाशी शिट्टी मारत जाग करते आणि आळोखे पिळोखे देत चहा गरम चा घुटका घेत मी जागा होतो आणि पुन्हा धावपळ सुरू होते. कुणी कुणाला खूप वर्षांनी भेटत असतं, तर कुणी खूप दूरवर जात असतं. कुणी कॉलेजला जाताना पलीकडच्या लोकलमधून दिसणारा माणूस आज दिसेल की नाही म्हणून हुरहुरत असतं, तर कुणी चाकोरीचे रकाने भरायला 9:32 किंवा 10:34 गणितं जमवत असतं. हे सगळे भावनांचे खेळ पाहत माझा दिवस कधी सरतो आणि पुन्हा रात्रीचा शीण कधी पांघरला जातो, माझं मलाच कळत नाही. नाही म्हणायला सकाळी स्वच्छ झाडल्यामुळे लखलखणारा मी धूळ, चिखल, पिशव्या आणि प्लॅस्टिकच्या चुरगळलेल्या कपांच्या आठवणी पांघरून झोपी जायच्या तयारीला लागतो. या सगळ्या आनंदात एक दुःखाची वेदना कायम ठसठसत असते माझ्या मनात. कितीही झालं तरी मी प्लॅटफॉर्म, तात्पुरता थांबा. पण काही जणांसाठी मी मुक्कामाचं ठिकाण बनलोय. या तात्पुरत्या थांब्यावर एखाद्या बाद केलेल्या इंजिनासारखं त्यांचं आयुष्य कायमचं येऊन थांबलंय. आपला हक्काचा उबारा, मायेचा निवारा सोडून भरकटलेली काही पाखरं येतात इथे आसऱ्याला. इथे मीच उघड्यावर, माणसांच्या गोंगाटात हरवलेला. मी कसा सांभाळू या चिमण्या जीवांना? आजूबाजूच्या भल्या बुऱ्या, भल्या कमी आणि बुऱ्यात जास्त घटना पाहताना भीती वाटते मला. आणि मग या चुकलेल्या पाखरांना त्यांच्या घरट्यात पोचवावं, किमान घरट्याची वाट तरी दाखवावी, असं मला फार वाटतं. शेवटी मी अचेतन. मुक्कामाच्या ओढीनं धावणारी माणसं आणि मुक्कामच हरवलेले हे जीव, हा असमतोल अस्वस्थ करायचा मला. गर्दीत घुसमटलेला माझा आवाज अधिक घुसमटायचा. अशात एकाच्या ध्यानात हा असमतोल आला, जाणवला. थांबला तो जगण्याची शर्यत सोडून घटकाभर या जीवांसाठी.
यांच्याशी बोलल्यानंतर त्यानं सुरू केली एक अभिनव मोहीम. या मुलांची घरं हुडकून त्यांच्या मुक्कामी त्यांना परत पाठवण्याची आणि त्यांच्या आयुष्याचा समतोल साधण्याची. धावणाऱ्या माणसांच्या रॅट रेसमध्ये माणूस ठरणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे विजय जाधव. इथं घर सोडून पळून येणाऱ्या मुलांचं सरासरी वय असतं 8 ते 14 वर्ष. हे वय खूप संवेदनशील. या वयात काही ना काही कारणानं घर सोडून काही मुलं भरकटतात. त्यातली बरीचशी मुंबईच्या CST स्थानकात पोहोचतात. नाईलाजाने पोट भरण्यासाठी काही ना काही करत राहतात. कोणी फेरीवाल्यांना मदत करतात, काही चोऱ्या करतात, काही भीक मागतात, तर काही समाजकंटकांचं लक्ष ठरतात. या निराधार मुलांना वाली कोणीच नसतो. त्यामुळे त्यांचा सर्व प्रकारचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न केले जातात. अगदी त्यांना लैंगिक अत्याचारांना पण बळी पडावं लागतं. अशा दुष्टचक्रात अडकण्याआधीच या मुलांना आधार देऊन त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवण्याचं कार्य करते विजय जाधव यांची समतोल ही संस्था. विजय खरं तर तुमच्या आमच्यासारखाच सामान्य माणूस, पण संवेदनशील मन आणि या संवेदनशीलतेला क्रियाशीलतेची जोड देणारा. मूळचा जुन्नर तालुक्यातला आळेफाट्याचा विजय ITI प्रशिक्षण पूर्ण करून खाजगी कंपनीत नोकरीला लागला. काही कारणानं नोकरी सुटली आणि त्या अर्थानं स्वतःसाठी जगायचंच नाही असं त्यानं ठरवलं आणि एका सामाजिक संस्थेत तो काम करायला लागला. त्या संस्थेत काम करत असतानाच त्याचं लक्ष रस्त्यावर भटकणाऱ्या निराधार बालकांकडे वेधलं गेलं. या मुलांचे प्रश्न त्याला दिवसेंदिवस सतावू लागले. रस्त्यावरच्या या मुलांसाठी काही संस्था शेल्टर होम चालवत होत्या, पण हा आधार त्यांना किती काळ पुरणार? मुळातच घर सोडून येण्याची मानसिकता इतक्या लहान वयात या मुलांमध्ये का निर्माण होते? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा ध्यास विजयला लागला. या मुलांच्या सोबतीने कधी बरोबर तर कधी पाठलाग करत विजयनी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. यातून त्याच्या लक्षात आलं, घरची गरिबी, मुंबईसारख्या शहराचं खोटं आकर्षण, दुभंगलेले नातेसंबंध, अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांसाठी या मुलांनी घर सोडलं होतं. मुंबईसारख्या मोहमयी महानगरात असं निराश्रित जीवन जगताना ही मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याचे तसंच अन्य वाईट मार्गाला लागण्याचे धोके असतात. कधीकधी सरकारी यंत्रणांच्या गफलती कारभारामुळे चांगल्या घरातली मुलंही यात ओढली जातात. आळंदीतला एक मुलगा स्टेशनवरती चुकून वारीतून आला, तर त्याच्यामध्ये पोलिसांच्या तो ताब्यात आला आणि पोलिसांनी त्याला बालगृहामध्ये टाकलं. तिथे गेल्यानंतर मुलगा म्हणतोय की मी आळंदीला 8वीमध्ये शिकतोय, जो त्याला अभंग पाठ आहेत, बाकी सगळ्या गोष्टी तो व्यवस्थितपणे ऐकतोय, वागतोय. परंतु कमिटी अशी म्हणते की मुलाचं काहीतरी मानसिकता खराब झाली म्हणूनच तो आलाय आणि म्हणून त्याला 15 दिवस काउन्सिलिंगची गरज आहे. आता ज्या मुलाने आयुष्यात कधी अनुभव घेतले नाही आहेत त्या बालगृहातले, त्यालाही 15 दिवसात ते अनुभव घ्यावा लागतील. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्या अगोदर त्यांच्या या वाईट सवयी सोडवून सुसंस्कारित करणं गरजेचं होतं. यासाठी त्यांना एकत्रित आणणं आवश्यक होतं. यासाठी विजय आणि त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी सुरू केली समतोल. समतोल म्हणजे समता, अधिक ममता, अधिक तोफा, अधिक लक्ष यांचं संक्षिप्त रूप. समतेच्या पातळीवर या मुलांचा विचार करायचा, त्यांना ममता द्यायची आणि त्यांच्या पालकांकडे पाठवण्याचं लक्ष ठेवायचं. पालकांसाठी याहून मोठा तोफा कुठला असू शकेल? पण हे लक्ष गाठणं वरकरणी दिसतं इतकं सोपं नाही. यासाठी गरज असते ती मुलांची मानसिकता समजावून घेण्याची आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्याची. हे करत असताना अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. कित्येकदा ही मुलं वाईट सवयींना सटावल्यामुळं संस्थेतून पळून जातात. त्यांची समजूत काढून त्यांना परत आणलं जातं. आई, वडील, घर, शिक्षण यासाठी त्यांच्या मनात ओढ निर्माण करण्यासाठी वर्षातून 6 वेळा मुंबई बाहेर शांत ठिकाणी
या मुलांसाठी शिबिरं घेतली जातात. याला मनपरिवर्तन शिबिर असं म्हटलं जातं. या मनपरिवर्तन शिबिरात म्हटली जाणारी प्रार्थनाच शिबिराचं उद्दिष्ट स्पष्ट करते. इथे देवाला मनाची शक्ती मागितली जाते, भल्या बुऱ्यातला फरक कळण्याचे ज्ञान आणि प्रामाणिकपणे जगण्यासाठी लागणारं धैर्य मागितलं जातं. या शिबिरांमध्ये समतोलचे कार्यकर्ते, समाजसेवक, तज्ज्ञ मुलांशी संवाद साधतात. या मनपरिवर्तन शिबिराचा कालावधी 5 आठवड्यांचा असतो. या 5 आठवड्यांची विभागणी पाहता बालमानसशास्त्राची या कार्यकर्त्यांना किती जाणीव आहे याची खात्री पटते. शिबिराचं विभाजन हे एकूण 5 आठवड्यात केलेलं असतं. पहिला आठवडा हा स्टेशनवर जसं आयुष्य जगत असतात त्याच पद्धतीने मुलं शिबिरात जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या ज्या नशा आहेत किंवा ॲडिक्शन ज्याला म्हणतो ती समवेत कॅरी केलेली असतात आणि त्याचा उपभोग करत असतात. शिबिराचा जेव्हा दुसरा आठवडा सुरू होतो तेव्हा कुठेतरी नकळत मुलांच्या एक शिस्त किंवा काही नियम शिबिरासाठी जे गरजेचं असतं ते बिंबवण्याचा प्रयत्न होतो. जसजसा शिबिराचा कालावधी वाढत जातो तशा शिबिराच्या ॲक्टिव्हिटी बऱ्याच वाढलेल्या असतात. त्यात अनौपचारिक शिक्षण पद्धती असते, व्हॅल्यू एज्युकेशन असतं ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो. या ह्याच्यामध्ये आपले घरातील जे संबंध आहेत किंवा जे एकूण नातेसंबंध आहेत ते कसे वाढवले जातील किंवा कसे दृढ होतील याकडे भर दिला जातो. आणि या शिबिराचा गाभा आहे समुपदेशन. यासाठी विविध रिसोर्स पर्सन इथे येतात जे प्रोफेशनल आहेत, डॉक्टर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत आणि ते या गोष्टींना पाठपुरावा करतात. या सर्व काळात ही मुलं पूर्णपणे निरीक्षणाखाली असतात आणि एकटे राहून पुन्हा व्यसने आणि इतर वाईट सवयींकडे ते वळू नयेत याकरता समतोलचे कार्यकर्ते 24 तास त्यांच्या बरोबर राहतात. या शिबिरात दैनंदिन व्यायाम आणि प्राथमिक शिक्षण हा महत्त्वाचा भाग असतो. रोजच्या जेवणाच्या माध्यमातूनही संस्कारांची पखरण केली जाते. गोष्टी, चर्चा, प्रश्नोत्तरं, गप्पा अशा माध्यमातून त्यांना विचार करायला शिकवलं जातं. हे काम इथे संपत नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरांचा शोध घेतला जातो आणि जेव्हा या मुलांना खरंच घराची ओढ वाटू लागते तेव्हा त्यांना त्यांच्या पालकांकडे पाठवलं जातं. मुलांच्या अशा वर्तनामुळे पालक दुखावणं स्वाभाविक असतं, पण रागावण्याने उलट प्रतिक्रिया घडू शकते आणि मुलं पुन्हा कुमार्गाला लागू शकतात. म्हणून पालकांनी त्यांना रागावू नये, आनंदानं स्वीकारावं. म्हणून समतोल पालकांचंही समुपदेशन करते. योग्य पुनर्वसन म्हणजे काय हा जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा प्रत्येक मुलाने आपल्याच राज्यात, आपल्याच कुटुंबात राहून स्वतःचा विकास करावा ही जी संकल्पना आहे ह्या पद्धतीनं पुनर्वसन झालं पाहिजे असं आम्ही मानतो. तर त्यामुळं प्रत्येक मुलाने कुटुंबाशी जोडून राहिलं पाहिजे. यामध्ये बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की जर कुटुंबाची परिस्थिती आर्थिक कमजोर असेल किंवा इतर समस्या असतील तर मग कुटुंबात राहून मुलाचा विकास कसा होईल. मुलांनी कुटुंबातच राहिलं पाहिजे असं नाही, तर कुटुंबाशी जोडून राहिलं पाहिजे. हा माझा मुलगा कुठे आहे, तो कशा पद्धतीने शिकत आहे, त्याला कशा पद्धतीची मदत मिळत आहे, या सर्व गोष्टी मुलाच्या परिवाराशी जोडल्या असल्या पाहिजेत. त्यासाठी समतोलच्या कार्यकर्त्यांना कितीतरी वेळा या मुलांच्या घरी जावं लागतं, त्यांच्या आईवडिलांशी बोलावं लागतं. मुलं त्या कुटुंबात परत सामावली गेली आहेत याची खात्री करून घेण्यासाठी नंतर सुद्धा 4-5 महिने समतोलचे कार्यकर्ते या कुटुंबाच्या संपर्कात राहतात. या मनपरिवर्तन शिबिरातून मनपरिवर्तन झालेली मुलं आणि त्यांना स्वीकारण्यासाठी मनाची तयारी केलेले पालक यांच्या पुनर्भेटीचा सोहळा रिद्ध असतो. या समारोप सोहळ्यात कार्यकर्ते आणि पालकांसोबत अनेक प्रतिष्ठित नागरिकही आवर्जून उपस्थित राहतात. अनेक दिवस अंगावर काटे आणणारे अनुभव घेणाऱ्या या मुलांच्या जखमांवर 1.5 महिन्यात हळूवार फुंकर घालण्यात हे कार्यकर्ते यशस्वी झालेले असतात. आणि या समारोप प्रसंगी सादर होणाऱ्या कार्यक्रमातून हे ठळकपणे लक्षात येतं. थोडेसे गैरसमज, फसवी आकर्षणं यामुळे ताटातूट झालेली मायलेकरं पुन्हा भेटतात. तेव्हा उपस्थितांना आपल्या भावनांना आवर घालणं अशक्य होतं. 2006 मध्ये समतोलची स्थापना झाली आणि आत्तापर्यंत साधारण 300 मुलांना
त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यात समतोलला यश आलंय. पण एवढं मोठं काम उभं करताना आधार असावा लागतो आणि समतोल फाउंडेशनला हा आधार मिळाला हिंदू सेवा संघाचा. जे मनपरिवर्तन शिबिर घेणं आवश्यक आहे त्यासाठी त्यांना एक प्रशस्त जागा हवीत. त्यातल्या त्यात निसर्गरम्य असली, शहरापासून दूर असली तर अधिक उपयोगाचं, म्हणजे शहरी आकर्षणापासून दूर आणि सर्व सेवांनी युक्त अशी जागा हवी होती. की नाहीतरी आपण समाजसेवेचे विविध प्रकल्प चालवतो आणि ही एक अशी सेवा आहे की जी आपल्याला आत्तापर्यंत दृष्टीपथास आली नाही, पण ते करणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणून मग आम्ही त्या गोष्टीला होकार दिला. हिंदू सेवा संघाने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि जे हिंदू सेवा संघाला अपेक्षित आहे की उपेक्षितांची सेवा करणं, ते याच्यातनं साध्य होतं आहे. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये तनमन धन लावून काम करायचं ठरवलं. मुळात या सगळ्या मुलांना एकत्र करायला आणि निरीक्षणाखाली ठेवायला एक स्थायी जागा असणं गरजेचं होतं आणि आर्थिक पाठबळही. हे देऊ केलं हिंदू सेवा संघानं. विजय आणि सहकाऱ्यांचं आता हेच कार्यक्षेत्र आहे. जास्तीत जास्त चांगलं आणि सुसूत्र कार्य करण्यासाठी विजयनं सोशल वर्कचा डिप्लोमाही केलाय. पण मुळातच हे काम इतकं मोठं आणि आव्हानात्मक आहे की यासाठी मनुष्यबळ व अर्थसहाय्य याची सतत गरज असते. त्यामुळे यापैकी शक्य ती मदत करून अशा संस्थांचे हात बळकट केले पाहिजेत. या भावी पिढीला वाचवून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न ही आपली जबाबदारी नाही का? जिसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है. कुटुंबातले गैरसमज, फसवी आकर्षणं, झालेल्या चुका कबूल करण्याची भीती यातून अनेक मुलं घर सोडून पळून जातात, रेल्वे प्लॅटफॉर्मवर भटकत राहतात. अशी ही निराधार मुलं मग वाईट मार्गाला लागतात, गुन्ह्याच्या तावडीत सापडतात. एकूणच त्यांच्या आयुष्याचा तोल बिघडतो. हा बिघडलेला तोल सावरून या चिमण्या जीवांचं आयुष्य मातीमोल होऊ नये यासाठी झटणारी समतोल फाउंडेशन ही संस्था तुम्ही पाहिलीत. ही संस्था नुसतं एवढंच करून थांबत नाही, त्या मुलांच्या पालकांचा शोध घेते आणि त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही या संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ शकता.